कोण असेल हा? फ्रेंड की बॉयफ्रेंड? नाही, भाऊ असेल. चेहऱ्यावरनं तर भाऊ नाही वाटत. नक्कीच बॉयफ्रेंड असेल. हा, कसला विचार करतोयस? बसू मी? बस ना. असं काय विचारतेस? तुझीच वाट बघतोय मी. थँक्यू. कशी आहेस तू? मी मस्त. तू? मी पण मस्त. बरं, काय घेणार तू? मला कॉफी चालेल. शिव, तू काय घेशील? ही मला सोडून त्याला का विचारते? विचारू का तिला? हो नेहा. नाही, नको. घेत नको. ओके, देन कॉफी चालेल. दादा, दोन कॉफी. मग बाकी काय म्हणतोस? मस्त. तुझं? मी पण. आज खूप दिवसांनी भेटायला बोलवलंस ना, काय विशेष? तसं काय नाही, पण म्हटलं आज करावं तुला मेसेज. अच्छा. मग बाकी काय चाललंय तुझ्या लाईफ मध्ये? मस्त चालू आहे. अच्छा. तुझं? माझं पण छान. काय जॉब करतोस की अजून काय? जॉब तसं काय नाही, छोटासा एक बिझनेस स्टार्ट केलाय मी. अच्छा. आणि काय रे, तू तर खूप बदललायस आता. म्हणजे? म्हणजे शाळेत होता तेव्हा तर काय बोलत नव्हतंस, आता खूप बोलायला लागलायस रे. तू तरी कुठे जास्त बोलत होती? जेव्हा बघावं तेव्हा तर त्या लायब्ररीमध्येच बसलेली असायची. तू तर मला पाहायचंस की मग. नाही ग, असं जाता जाता आपली अशी दिसायची म्हणून म्हटलं. हो का? मग मला बघता बघता तर त्या जान्हवीला धडकलास की. हे हॅलो, एक मिनिट. मी नव्हतं धडकलो तिला, तीच मला धडकली होती. तुला कसं कळलं की मी ते जानेला धडकलो? म्हणजे तूच मला बघत होतीस. मी मी कशाला पाहू तुला? तू काय माझ्यासाठी स्पेशल आहेस का? तुला नाही कॉफी घेतलीस? नाही, आज उपवास आहे ना, गुरुवार. अच्छा, उपवास पण करतोस का तू आता? छान. हा, तू काहीतरी विचारणार होतास ना? हो. विचार ना मग. नाही, राहू दे. विचार ना. विचार ना. का बोलत नाही? एवढे दिवस काही भेटला पण नाहीस. तो खूप दिवसांनी भेटलाय. आता तरी बोल. प्लीज बोल ना. कसं बोलू? एवढे वर्ष तुझी वाट पाहिली, पण तुला माझ्यासाठी एकदाही थांबावंसं नाही वाटलं. एवढे वर्ष नाही बोललो, ते मला आज बोलायचं होतं. हा, शिव कोण आहे? तुझा बॉयफ्रेंड आहे का? हो, 2 इयर्स झाल्या आमच्या रिलेशनशिपला. आणि काय रे, तुला पण असेल की तुझी गर्लफ्रेंड? आहे ना, ती आज कामाला गेली म्हणून नाही आली. हो का? तसं पण तिनेच तुला प्रपोज केला असेल. तू कशाचा प्रपोज करतोय? नाही, बाय द वे, मीच तिला प्रपोज केला. हो का? तू तर खूप हुशार झालायस रे आता. तुला तर सगळ्याच गोष्टी समजतात, नाही का? फक्त माझ्याच मनातलं कसं कळत नाही तुला. एवढ्या वर्षांनी भेटलास, फक्त तुझ्यासाठी अजून कुणाचा विचार न करता थांबलो होतो. जाऊ दे, चल निघते मी. उशीर होते मला. तसं पण आता थांबण्यासाठी काय राहिलंय का? सगळंच तर समजलंय तुला. चल, निघते मी. बाय. बाई, अभिनंदन. याला काय नाही प्रपोज, यालाच असणार. हा, बोलली ना ती. काय म्हणलंस तू? हेच तुमच्या दोघांचं जमलं का नाही? अरे पण त्याला तर गर्लफ्रेंड आहे. काय? हो, तू गर्लफ्रेंड बनवली? मग ती पण मला न सांगता. आणि हिचं काय रे, एवढं वर्ष याच्यासाठी जरूरत होता, त्याचं काय मग? असं पण तिला पण आहे की बॉयफ्रेंड. ती माझ्या नशिबातच नव्हती असं समजायचं. नशिबात नाही म्हणून काय झालं? आयुष्यात तर आहे ना, पण त्याचा तरी आता काय उपयोग? तसं पण तुला आहेच की गर्लफ्रेंड. चल, बाय. थांब ना. आता काय राहिलंय का थांबण्यासारखं? सॉरी, का? मी तुझ्यासोबत खोटं बोललो. का पण?
मला कोणी गर्लफ्रेंड नाहीये. तू तुझ्यासोबत मुलगा बघून मी कुठं सांगितलं तुला मला गर्लफ्रेंड आहे. अरे पागल, तो माझ्या मावशीचा मुलगा आहे. काय तू पण, मी खरंच तुला गर्लफ्रेंड नाहीये. नाहीये. माझ्यासाठी थांबलेलास तू इतके दिवस. पण तसं पण तू तरी माझ्यासाठीच थांबली होती ना. काय असतेस मग आता मी काय समजायचंय? अरे stupid. आता ते पण मी सांगू का?